आता पटवतीला एक मत आपल्याला, अरे पटवतीला एक मत आपल्याला. मागे मागे आता काय गाव मोठे म्हणून सांगतोस का? आपल्या भावाच्या दिलाची धडकन, जिगरची जानेमान आणि मनाची वापस गावले. माकडा मग तसं कर, असतं तर असलं आणि तसं तर तसं. भावाला वहिनी गावली, अंकुशांची मोल करीत पावली. अरे करू असं कुठं असतं काय? थांब, नको आपल्याला, सोडून दे त्याला. नको आपल्याला, सोडून दे त्याला. वैशे थांब, तू समजतेस तसं काही नाही वैशे. अगं थांब, तरी बी मी सांगणार. तू अंकुशला पाटलांची पोरगी आहेस, मग तुझं कसं लांब जाईल? माझा लय मार खाशील वैशे, तू काय बी सांगणार नाही. अरे मग सांगून टाक ना तिला. आधी दोस्तीमध्ये फ्रेंडशिप, मग लव्हशिप, मग डायरेक्ट रिलेशनशिप पाहिजे आपल्याला, कळतंय का? अरे नागा तरमाळे, तुझं म्हणजे असं झालंय. आता कार्यकर्त्याचा फॉर्म भरलाय, लगेच मंत्री हाक मारायला लागले. नरसाया मी सांगणार त्याला, दोस्ती नाही यारी नाही. आंबावड्याचा पोरगा भांबावड्याची पोरगी, दोघात कुठलीच दुनियादारी नाही. अगं वैशे थांब तू. वैशे तू त्या आंबावडीच्या पिल्याच्या प्रेमात पडलेली चालती, मग मी दोस्ती केली तर काय झालं? या दोस्तीमुळे लय मोठी कुस्ती होईल. दोन गावात वाढवा पेटल, आग लागल, गरज आहे चल. तुमच्यामुळे प्रेम करणाऱ्यांची दुकानं बंद होती. सूर्यवंशी पाटील घराने एकमेकांची रांगोळी करते, म्हणून म्हणते की दोस्ती नको आपल्याला. पैसे थांब, त्यामुळं पटवतीला एक मत आपल्याला. वैशे भावा पटवतीला एक मत आपल्याला. भावा वहिनीसनी करमायना वाटतं, डायरेक्ट भेटायला चालेत की. ए कुठली वहिनी आणि कसली वहिनी, बघायचं पण नाही हिच्याकडं. हे सांगणारी तू कोण? आश्चल अंकुशराव पाटलाची पोरगी, पण एक त्याच्या घरी, कळलं का? आपला भाऊ कारभारी आहे, कारभारी इथला, आणि त्याला ती आवडली आहे. हे बाबा, मी कधी म्हणलं मला हे आवडतात म्हणून? ह्याच मला म्हणलं की तुम्ही माझा दोस्त आहे का ना मॅडम? हा मग दोस्त आहे म्हणल्यावर लगेच काय मागे लागणार वय? तू वहिनी बोलणार का? हो, मी कधी तुमच्या मागं लागलोय? लागू पण नकोस, लय मागात पडल. ती धमकी कोणाला देती? आता तर आपल्या विरोधीला पटवणार म्हणजे पटवणारच. ए बाबा, मला नाही हिला पाठवायचं बिटवायचं. तुला पटणार पण नाही मी. पोरगी वयस गुलुगुलू बोलायला लागली की लगेच तिला घास भरवणारा, तिच्या पुढं पुढं माग माग करत घोंडा गोळत फिरणारा पोरगा नकोच आहे मला. मॅडम, मी ना पोरींशी बोलत बी नाही. हे माग पुढं करणं लय लांबची गोष्ट आहे. चल सांगतोय, करत असलंस तरी हिच्या पुढं करू नकोस. हा हिने परत दम दिला रे. तुला काय करायचं ते कर, असतं तर असतं आणि तसं तर तसं. आपला हिला पटवणार म्हणजे पटवणारच. हे मला काय पेशाला कुत्रा चावलं हिला पाठवायला? मला नाही हिच्यात इंटरेस्ट. मग मी काय माग लागली वय तुझ्या? एका दुरीत निघायचं. मी तुला त्या शोनापासून वाचवायसाठी तू माझा दोस्त आहे काय बोलले, तर तू तर गळ्यातच पडायला लागलाय. त्या अंकुशरावांना नावं ठेवत होता आणि स्वतः काय करतोयस? त्यांच्या बंगल्यात घुसून चोरून चोरून त्या नटीला भेटतोयस. हो मॅडम, मी काय त्या सोना मॅडमला भेटायला नव्हतो आलो. या कॉकटेलच्या पुरीला भेटायला आलो. अच्छा, नाव हिचं चादर तिची. राहू दे, तुझ्यापेक्षा ते अंकुशराव पाटील कितीतरी पटीनं बरं आहेत. काय आपल्या भावाची तुलना त्या कॉकटेलशी? नाही 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 नाही, आपल्याला पाहिजे असली वहिनी. कसलं वांगल बोलतेला, काही कानात रक्त यायला लागलंय पर माझ्या. ओ मॅडम, मी आलतोय तुमच्याकडे की मला तुमचा दोस्त म्हणा म्हणून. तुमच्यापेक्षा ना ते सोना मॅडम लय बऱ्या, जरा इज्जतीने बोलते तो. तर तुला तर तीच आवडणार ना. घास भरवाया मिळतोय म्हणल्यावर तोंडाला तर पाणी सुटणारच तुझ्या. त्यांना कोण भरवत नसतं म्हणून राग आलाय. मी नुसती हाक दिली ना तरी 100 लोक येतात मला घास भरवाया. अयो, मला तर हाक बी मारायची गरज नाही. पुरी स्वतःतून गायत पडतात आणि मी तुमची दोस्त आहे म्हणतात. हा, म्हणूनच त्या शोनाच्या गळ्यात पडतोयस होय? जा, तिलाच जा भेटायला. माझ्याशी कशाला बोलतोयस? हो मॅडम, मी कधी आले तुमच्याशी बोलायला? मी माझ्या हद्दीत उभा आहे. मग हद्दीतच राहायचं, तोंड पण दाखवू नकोस मला तुझं. हो,
मला पण तुमचं तोंड बघण्यात इंटरेस्ट नाही. निघा तुम्ही. अरे तू निघ. तुम्ही निघा. अरे तू निघ. चालेल निघा. पिऊ, चल चल पिऊ, चल निघ. नको पटवेला नको ते एकमत आपल्याला. चल इथनं टप्पू आहे सोडी देते की सुशी. ह्याच्याकडे बघत बी नसतोय मी. चल. हो. आता काय आमच्या गावात अंदाज आता का? नांदायला हल. अरे तू येशील आमच्या गावात ना घासत मागणी घालायला. मी तुमच्या गावात. चल. निशावईनी आत्ता निवांत बसलाय, पण काही दिवसांना तुम्हाला पण माझ्यासारखी कामं करायला लागतील असं वाटतंय. काय? आम्ही कशाला करतोय घरातली कामं? आता वीरू भैयांना एवढं मोठं पद भेटणार, मग गावात घरात त्यांचा सुरुवात नाही का? काही दिवसानंतर तर आमदारकीचं तिकीट बी भेटेल. मग काय पृथ्वी दादांना कुत्रा बी विचारणार नाही. म्हणजे मग तुम्हाला तरी कोणी विचारणार? हे बघ, त्याला बघ म्हणावं स्वप्न. त्याला पद देतात ते नावापुरतं, बाकी सगळं आमच्या सासूबाईच करणं. कळलं का? असंच तुम्हाला वाटतं? आता वीरू भैयाने एवढं मोठं पद भेटलं तर ती काय शांत बसणार आहेत का? अशी धाडा धाडा कामं करताल माणसांची आणि मानानं वरचं पद घेतील. मग काय वीरू भैया होत्याल घराचं कारभारी आणि पृथ्वी दादांना करायला लागेल त्यांची चाकरी. मी बरं असं होऊन देईन? हे बघ, काय बी झालं तरी सासूबाई नंतर ह्या घराचा कारभारी माझा नवराच होणार. कळलं? जर ही कारभारी आहे तर मला तर नाही वाटत काय होईल. वहिनी फळं खाताय व्हय? अहो कच्ची कशाला खाताय? जरा पिकू तरी द्यायची. आता तुम्ही सांगणार का मला ह्या घरात आम्ही काय खायचं आणि काय नाही ते? बघितलं, आत्तापासूनच गेली किंमत तुमची. मला इतर राहायचंच नाही. या घरात एकतर तुम्ही राहाल नाहीतर मी. अहो वहिनी काय झालं? मी काय चुकीचं बोललो का? नाही म्हणजे तुमच्यासाठी म्हणत तुम्ही. नाही काय चुकलं असेल तर माफ करा वहिनी. निशा, काय काय झालं? काय होणार? युवा अध्यक्षाचं पद भेटायच्या आधीच वीरूबाईंच्या डोक्यात हवा गेली. अशा वहिनीसनी म्हणलं घरातली पळ कशाला खाताय? काय? वीरू, वीरू, तुझी हिम्मत कशी झाली निशाला फळं खाऊ नको म्हणण्याची? तू कोण सांगणारा? अहो तसं नाही ते. एक शब्द बोलू नकोस. तुला कोणी सांगितलं रे मध्ये मध्ये तोंड घालायला? रानात कामलही पडलेत, जा. एक गोष्ट ध्यानात ठेवायची, बैल हा रानातल्या कामासाठीच असतोय. एक दिवस झूल घातली म्हणून तो मालक होत नाही. त्यामुळे पद मिळणार आहे म्हणून हवेत उडू नकोस, नाहीतर कापून टाकीन पंख. जा काम कर. जी. काकी, तुम्ही उगाच चिडला वीरूबाईंना. वीरूबाई भल्याच सांगत होते वहिनींना. म्हणजे फळं पिकली असती तर अजून चांगली लागली असती. आता ह्यात एवढं राग येण्याची काय गरज आहे सांगा बरं तुम्ही. मला काय माहित, निशा रागानं गेली म्हणून म्हंटल. आता लय काय काय त्यांच्यामुळेच व्हायला लागलंय का काय असं वाटायला लागलंय मला. हा, नको बे, मी नाही काय बोलत. उगाच माझ्यामुळे घरात भांडण नको. आता तोंड उचकटलं तर उघड. म्हणजे जरा विचार करा की जेव्हापासून निशा वहिनी ह्या घरात आलात का नाही तेव्हापासून एक काम धड होईना झालं. पायगुण चांगला नाही बरं का निशा वहिनीचं. दीपे, माझ्या सुनाबद्दल बोलतेस, तोंड सांभाळून बोल, नाहीतर जीभ हसडून ठेवीन. हाय का नाही बया, म्हणूनच बोलत नव्हती, उगाच बोलली.
पण वाईच विचार करा की काकी, निशा वहिनी ह्या घरात आल्या आणि ह्या घराची पायरी बी चढायला घाबरणारा अंकुशराव डायरेक्ट घरात आला. दुसरी गोष्ट, पृथ्वी दादांना खात्रीनं मिळणारं पद ऐन टायमिंगला वीरभयांच्या पदरात पडलं. आता वहिनीचा पायगुण चांगला असता तर ही समजा झालंच नसतं ना. काही दिवसानं तुमचं बी झडपीचं अध्यक्षपद जाऊ नये म्हणजे मिळवलं. मला तर भया आत्ताच दिसायला लागले, वीरभया ह्या घराचं कारभारी झाल्यात आणि तुमचं सामान असं बाहेर टाकायला लागल्यात. मला तर भया टेन्शनच आलंय, लय म्हणजे लय टेन्शन आलंय मला का. त्यांना कोणी घास भरवला नाही ना म्हणून त्रास होतोय बघ. मी नुसती हाक दिली ना तरी 100 लोक येताल मला घास भरवाया. अयो, मला तर हाक बी मारायची गरज नाही, पुरी स्वतःतून गाळात पडतात आणि मी तुमची दोस्त आहे म्हणतात. मला काय पिसाळायला कुत्रा चावलं वेळेला पाठवायला. हो मॅडम, मी कधी आलो तुमच्याशी बोलायला, मी माझ्या हद्दीत उभा आहे. मग हात देतच राहायचं, तोंड पण दाखवू नकोस मला तुझं. हो, मला पण तुमचं तोंड बघण्यात इंटरेस्ट नाही, निघा तुम्ही. मॅडम, मी ना पोरींशी बोलत बी नाही, हे मागं पुढं करणं लय लांबची गोष्ट आहे. ओ मॅडम, मी आलतोय तुमच्याकडे की मला तुमचं दोस्त म्हणा म्हणून. तुमच्यापेक्षा ना ते सोना मॅडम लय बऱ्या, अरे इज्जतीने बोलते तो. लखन दादा, लखन दादा, काय झालं ताईसाहेब? माझं सामान कोणी इथे ठेवलं? ताईसाहेब, ते हे काय चाडतीये मी? माझं सामान कोणी इथे ठेवलं? ताईसाहेब, ते शोना मॅडम, सोना मॅडम काय? त्यांनी तुमचं सामान बाहेर काढून ठेवलं. काय? आणि तुम्ही काढून दिलं? आम्ही काय बोलणार, आम्ही गडी माणसं. तरी बी मी म्हणलं त्यांना, पण त्या म्हणले की ती रूम त्यांची रूम आहे. तिची रूम? तुम्ही काय करता इथे माझ्या बेडरूम मध्ये? गुड नाईट. ही रूम माझी आहे, माझीच राहणार. गंगा, पिंक वाला लिप ग्लॉस कुठं आहे? बर्थडेच्या शॉप. माझं सामान बाहेर कोणी काढून ठेवलं? काय चाडतीये मी? माझं सामान बाहेर कोणी काढून ठेवलं? मीच ठेवलं. तुमची हिम्मत कशी झाली माझं सामान बाहेर काढून ठेवायची? मला आवडतात अशा थ्रिलिंग गोष्टी करायला, मज्जा येते. ही मज्जा ना तुमच्या घरी जाऊन करायची, इथं माझ्या घरी नाही. आत्ताची आत्ता माझ्या खोलीतनं बाहेर निघायचं, नाही तर सगळं सामान फेकून देईन मी. अहो, असं काय करताय? जगदीशजींनीच रूम दिली ना ही मला. पाहुणी आहे मी तुमची, सुपरस्टार शोना. शोना, या शोनानं एकदा एखाद्या गोष्टीचा ताबा घेतला ना की घेतला, मग समोरच्यानं ती गोष्ट विसरून जायची कायमची. पियोला पण सवय नाही तिच्या गोष्टी अशा दुसऱ्यासोबत वाटून घ्यायची, आणि तिला आवडलेल्या गोष्टी अशा ऐऱ्या गैऱ्याला द्यायची. इथनं निघायचं, विषय संपला. गंगा, तुमच्या मॅडमला म्हणा आत्ताच्या आत्ता ही खोली रिकामी करायला. पाहुण्या हाय म्हणून गप हाय, नाही तर कवाच धक्का मारून बाहेर काढलं असतं. शोना, मला वाटतं आपण तिची बेडरूम. गंगा, माझी बेडरूम माझी. लय झालं आता, चल निघायचं. शोना मॅडम, येऊ काय चाललंय हे?
साहेब, तुमच्या घरी ही पाहुण्यांना अशी वागणूक देतात माहित नव्हतं हो आम्हाला. साहेब, तुम्हाला आम्ही तर नको असेल ना तर आम्हाला सांगा तसं. पण आम्हाला अशी वागणूक देऊन आमची इज्जत नका हो काढू. पियू, पाहुण्यांशी असं वागतात का? हेच शिकवलंय आम्ही तुम्हाला. डॅडी हिनं जाऊ द्या हो. त्यांना नका काही बोलू. माझंच लक बॅड आहे. त्या तरी काय करणार हो. आम्ही आज इथे उद्या तिथे. फ्रीली ब्रीथ करायला ना फ्रीडमच नाही आम्हाला. तुमच्या मुलीला आवडलेलं नाही आम्ही इथं थांबलोय ते. हो, ते त्यांच्या बेडरूम मधून बाहेर काढतायत मला. पियू, कुणाला विचारून असं वागलात? शोना मॅडम कुठंही जाणार नाहीत. त्या इथंच थांबतील. मी तिला माझ्या बेडरूम मध्ये राहू देणार नाही डॅडी. त्यांनी मला न विचारता माझं सगळं सामान रूम बाहेर काढलं. काल रात्री आम्ही इथं हॉलमध्ये झोपलो होतो, पण आता नाही. 1-2 दिवसासाठी जे येतात त्यांना आपण पाहुणं म्हणतो, पण ह्यांनी तर इथे मुक्कामच ठोकलाय. त्रास होतोय, खूप त्रास होतोय. अंकुशराव पाटलांसारख्या कलाकारांचा आदर करणाऱ्या एवढ्या मोठ्या माणसाच्या घरात हे असं ऐकून घ्यायला लागतंय आम्हाला. अंकुशराव, आम्ही इथे फक्त तुमच्यासाठी थांबलो होतो, पण आता नाही. जातो आम्ही. गंगा, सामान भर. शोना मॅडम, अहो पण आता कुठे जाणार तुम्ही? जाईन कुठेतरी, राहीन कुठेतरी. अंग टाकायला एखादा कोपरा जरी मिळाला ना तरी खूप आहे आमच्यासाठी. हो, आम्ही कुठेही राहू शकतो. आर्टिस्ट मंडळी आहोत आम्ही. रसिक मायबापाच्या प्रेमावरती जगू शकतो. मिळेल ते खाऊ शकतो. आणि तशीच जर वेळ आली ना तर ह्यांच्या घरी राहीन मी. काय हो, मी तुमच्या खोलीत राहिले तर चालेल ना तुम्हाला? चालेल की, पण आमच्या खोलीत एकच खाट आहे. व एकच आहे? हा, चालेल, मला ऍडजस्ट करेन मी. तसंही आपल्या दोघांना अशी केवढीशी जागा लागणार आहे हो. नाही नाही, तिथं त्या खोटवर आम्ही दोघं असतो. दोघंच असता? बघितलं, मला इथे सुद्धा राहायला जागा नाहीये हो. गंगा, बघत काय बसलीस? सामान भर आपलं. गंगा, थांबा. शोना मॅडम, तुम्ही कुठेही जायचं नाही. तुम्हाला पाहिजे तितके दिवस तुम्ही इथं राहा. यो बंगला तुमचाच आहे असं समजा. मी तिला माझ्या बेडरूम मध्ये राहू देणार नाही डॅडी. मी तुमच्याकडे आजपर्यंत कुठल्याच गोष्टीचा हट्ट नाही केला, काहीच नाही मागितलं, पण आज मागते. मला ती माझ्या बेडरूम मध्ये नकोय. ठीक आहे, तुम्ही तुमच्याच रूम मध्ये राहा. शोना मॅडम, आम्ही आमच्या पियूचं मन कधीच मोडलं नाही आणि आम्हाला ते कधी जमणार पण नाही. तुमची सोय आम्ही दुसरीकडे करतो. लखन, माझ्या समोरची रूम शोना मॅडमला दे. जावा, ती स्वच्छ करा आणि यांचं सामान तिकडे नेऊन ठेवा. होय साहेब. शोना मॅडम, तुम्ही तिथं शिफ्ट व्हा. हे बघा, ती रूम बी चांगली आहे, अहो मोठी खोली आहे आणि आवडेल तुम्हाला. आणि काही लागलंच तर आम्हाला हात मारा. बरं, येऊ. हेमाताई, यांचं सामान बाहेर काढा. होय. शोना,
तू मला तुझ्या बेडरूम मधून बाहेर काढून चांगलं नाही केलंस. बंबात जाळ काय, तू फक्त जाळ काढलास. मी वणवा पेटवेन. आज तू मला तुझ्या बेडरूम मधून बाहेर काढलंस काय, पण लक्षात ठेव, तू कुठेही जा, एक दिवस ही शोना तुझी हीच बेडरूम तुझ्याकडून हिसकावून घेऊन वापरेल. चॅलेंज आहे माझं.